ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग यामध्ये फरक काय? याच्यामध्ये बरेच जणांची गल्लत होते की मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग सेम आहे. माझ्याकडे काही क्लायंट येतात, ते म्हणतात की आम्ही मार्केटिंग करतोय आणि आमचं सेल होत नाहीये. तर मार्केटिंग करणं म्हणजे सेल्स नाहीये. सेल्स तुमचा केव्हा होईल तर तुम्ही ॲडव्हर्टायझिंग करा. त्याची एक सोपी स्टोरी तुम्हाला सांगतो, प्रत्येक जण रिलेट करेल. जेव्हा आपण मोबाईल घ्यायचा असतो आपल्याला, तर मला आता उद्या जाऊन मोबाईल घ्यायचा आहे, तर आपण लगेच उद्या इमिडिएट जातो आणि मोबाईल घेतो का पटकन कुठल्या तरी जाऊ? तर नाही. तर आपण आधी त्याचे फीचर्स चेक करतो. किंवा सॅमसंगचा, आयफोनचा नवीन मॉडेल जरी आला असेल, तर त्याचे फीचर्स आधी ते आपल्याला मार्केटिंग थ्रू सांगत असतात आणि नंतर त्यांचं लॉन्चिंग जेव्हा होतं तेव्हा ते ॲडव्हर्टायझिंग करतात आणि त्यांचं प्राइस डिक्लेअर करतात. त्यावेळेस लोक डिसिजन घेतात आणि मग बाय करतात. मार्केटिंग हे तुमच्या सर्व्हिस किंवा प्रोडक्टचं अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आहे. म्हणजे प्रोडक्टची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना ती विकत घ्यायला प्रवृत्त करणे. हे लोकांना वाटेल बाबा आता हे विकत घेऊ, या स्टेजपर्यंत त्यांना आणणे म्हणजे मार्केटिंग. आणि जेव्हा कॉल टू ॲक्शन, ॲक्च्युअल विकण्याची जे आपण जाहिरात करणार आहोत त्याला ॲडव्हर्टायझिंग म्हणतो, की ती लोक कॉल टू ॲक्शन घेतील का ते हे याच्यावर ऑफर चालू आहे आणि ही तुम्ही विकत घेतली पाहिजे. तर त्याबद्दल तुम्हाला आधी अवेअरनेस केलेलं असतं आणि जेव्हा सेल्सची ॲड चालू होते तेव्हा तुम्ही ती प्रोडक्ट बाय करता. ती झालं ॲडव्हर्टायझिंग.